हॅलो, इझी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत व्हेज दम बिर्याणी. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. इकडे मी फ्लॉवर घेतलेला आहे. या प्रकारे असे मोठे काप करून घ्यायचे आहेत फ्लॉवरचे. मोठेलेच कट करून घ्यायचा आहे फ्लॉवर. त्यानंतर गाजर घ्यायचं आहे. गाजर देखील मी असा या प्रकारे मोठा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर पनीर घ्यायचं आहे. फ्रोझन मटर घेतलेला आहे. नॉर्मल घेतलं तरी चालेल. फरसबी घेतलेली आहे, ती देखील 1 ते 1.5 इंचाच्या अंतराने कट करून घेतलेली आहे. कांदा आणि टोमॅटो घ्यायचा आहे, बारीक कट करून घ्यायचे ते दोन्ही पण. त्यानंतर तळलेला कांदा घ्यायचा आहे. या प्रकारे कांदा उभा कट करायचा आणि फुल गॅसवरती तेलामध्ये तळून घ्यायचा. आणि इकडे मी घेतलेले आहेत काही काजूचे काप. तर ते पूर्णपणे ऑप्शनल आहेत, नाही वापरले तरी चालेल. त्यानंतर इकडे 3 तमालपत्र घेतलेले आहेत. खड्या मसाल्यामध्ये मी 4 वेलची घेतलेली आहे, जावेत्री घेतलेला आहे एक, आणि काही मिरं आणि लवंग घेतलेलं आहे, शहाजिरं घेतलेलं आहे, कोथिंबीर, फ्रेश दही घ्यायचं आहे. आंबट नसावं, नाहीतर बिर्याणीची टेस्ट आंबट येईल. त्यानंतर थोडंसं दूध घेतलं आहे, ज्याच्यामध्ये आपण केशर टाकून मिक्स करणार आहोत. त्यानंतर बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे, बासमती राईस. तर आता सुरू करूयात आपण बिर्याणी करण्यासाठी. तर सुरुवातीला आपण जे दूध घेतले आहे त्याच्यामध्ये मी केसर टाकून ठेवते, त्यामुळे काय होणार आहे, ते व्यवस्थित कलर येईल दुधाला. त्यानंतर तांदूळ स्वच्छ धुवायचा आहे आणि अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. तांदूळ भिजतोय तोपर्यंत पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलं आहे गरम होण्यासाठी. पाणी गरम होतं आहे तोपर्यंत एका कढईमध्ये भाज्या आपण फुल गॅसवरती तळून घेणार आहोत. नेहमीच बिर्याणी करताना पहिल्यांदा भाज्या तळून घ्यायच्या आणि नंतरच बिर्याणीसाठी वापरायच्या, कारण तसं केल्याने भाज्या क्रिस्पी होतात. बिर्याणीमध्ये त्या विरघळल्या जात नाहीत आणि त्याची टेस्ट देखील खूप छान येते. त्याच्यामुळे भाज्या नेहमी वापरताना तळून वापरायच्या, किंवा शॅलो फ्राय केल्या तरी चालतील, पण तसं करूनच बिर्याणीमध्ये त्या वापरायच्या. तर इकडे मी भाज्या पूर्ण तळून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काजूचे काप टाकत आहोत. तर काजूचे काप पूर्णपणे स्किप केले तरी चालतील, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नाही वापरलेत तरी चालतील, ते ऑप्शनल आहेत. आता ते हे काजूचे काप मी सेपरेट ठेवणार आहे, भाज्यामध्ये मिक्स नाही करणार. तर याच्यामध्ये पनीर टाकायचं आहे. तर पनीर देखील आपण मस्त असं फ्राय करून घेणार आहोत, ते वरून क्रिस्पी होईपर्यंत. त्यामुळे ते बिर्याणीमध्ये खूप छान लागतं. तर आपण हे पनीर देखील छान असं फ्राय करून घेतलेलं आहे, हे साईडला काढून ठेवूयात. आणि इकडे पाणी गरम करायला आपण ठेवलेलं ते देखील गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये 2 तमालपत्र, 1 जावेत्री टाकलेले आहे, 2 वेलच्या, एक 4-5 मिरं आणि 5 लवंगा टाकलेल्या आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये शहाजिरं टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचे. तर हा आपण खडा मसाला याच्यामध्ये टाकल्यानंतर देखील आपण ह्याला उकळी आणून द्यायचे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की नॉर्मल भाताला आपण जे मीठ वापरतो किंवा जेवढं मीठ वापरतो त्याच्यापेक्षा जास्तच मीठ असा भात शिजवताना वापरायचं, कारण पाण्याबरोबर मीठ पण वाहून जात असतं, त्याच्यामुळे जरा जास्तच मीठ वापरायचं. हे बघा, मस्त उकळी फुटलेली आहे. आपले मसाले मस्त टाकल्यामुळे फ्लेवर छान येतो आहे, वास येतो आहे पाण्याला मस्त. आता त्याच्यामध्ये तांदूळ टाकलेले आहेत. सारखं सारखं हलवायचं नाही, नाहीतर तांदूळ तुटले जातात. तर मस्त झाकण न ठेवता तांदूळ आपले शिजवून घ्यायचे. त्याच्यानंतर एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मिरं टाकले, तमालपत्र, लवंग आणि 2 वेलच्या टाकल्यात. त्या छान अशा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. तर कांदा देखील मीडियम गॅसवरती असा फ्राय करून घ्यायचा आहे, कलर चेंज होईपर्यंत. असा गुलाबी रंगावरती कांदा देखील आपला फ्राय करून झालेला आहे इकडे. आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत आलं लसणाची पेस्ट. आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आणि ते देखील छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. टोमॅटो सॉफ्ट झाले की त्यामध्ये धना पावडर, लाल तिखट, लाल मिरची पावडर टाकायची, थोडीशी हळद टाकायची, गरम मसाला टाकायचा आहे. हे सर्व तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. तर परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत. तर भाज्या देखील मस्त अशा परतून घ्यायच्या मसाल्यामध्ये. अगोदर फ्रोझन मटर टाकते. आपण फ्रोझन मटर असल्यामुळं तळून घेतलं नाही. नॉर्मल जर तुम्ही वापरत असाल तर ते तुम्ही तळून घ्यायचं आणि नंतरच वापरायचं. तर इकडे परतून घेतलेल्या आहेत भाज्या. आता गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ. नंतर देखील एकदा हलवून घ्यायचं आणि वरून टाकणार आहोत दही.
तर गॅस बंद करून मी हे दही टाकलं, कारण जर गरम असेल किंवा गॅस ऑन असेल तर दही फुटण्याची शक्यता असते. दही टाकल्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आणि 5-10 मिनटानंतर परत ओपन करून त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकला आणि परत एकदा झाकण ठेवून आपण त्या भाज्या शिजवून घेतल्या. तर भाज्या आपल्याला जास्त शिजवून घ्यायच्या नाहीत, 90%च भाज्या शिजवून घ्यायच्या. मी ज्या प्रकारे तुम्हाला दाखवते त्या प्रकारे भाज्या अशा पटकन इझिली कट झाल्या पाहिजेत, फक्त स्मॅश नाही झाल्या पाहिजेत. तर या प्रकारे आपल्या भाज्या अशा शिजवून घेतलेल्या आहेत आणि इकडे भात देखील आपला शिजलेला आहे. तर आता मी पाणी काढून घेते भाताचं आणि या प्रकारे मस्त असा भात झालेला आहे सुट्टा, तुम्ही बघत आहात. आता एका वाटीमध्ये मी काय करणार आहे, सगळे मसाले काढून घेणार आहे. तर बिर्याणी मसाला घेतला आहे, गरम मसाला घ्यायचा आहे, त्यानंतर याच्यामध्ये मी चिकन मसाला देखील वापरते, त्याचा फ्लेवर मस्त येतो बिर्याणीमध्ये. आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे मसाले. एका पातेल्यामध्ये मी जाड बुडाचं पातेलं घ्यायचं बिर्याणीसाठी नेहमी आणि त्याच्यामध्ये खाली सुरुवातीला तूप टाकलेलं आहे. त्याच्यानंतर भाताचा लेअर द्यायचा, त्यामध्ये भाजी टाकायची, भाजीचा एक लेअर या प्रकारे. परत एकदा भाताचा लेअर देऊयात या प्रकारे. आणि मी मसाले जे आपण बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला वाटीमध्ये घेतला आहे तो एकदम तिन्ही एकत्र घेतल्यामुळे ते व्यवस्थित पडतात, एकसारखे कमी जास्त होत नाही. आणि तो मसाला चमच्याने टाकायचा नाही, हातानेच टाकायचा, त्यामुळे एकसारखा सगळीकडे पडतो. त्यानंतर आपण टाकणार आहोत कोथिंबीर, तळलेले काजू, तळलेला कांदा, तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर परत भाजीचा लेअर द्यायचा आहे. मसाले घेतलेत ते, त्यानंतर कोथिंबीर, कांदा, काजूचे काप, तूप टाकायचं आहे आणि आपण जे केशरचं दूध घेतलेलं ते टाकायचं आहे आणि आपली ही बिर्याणी दम देण्यासाठी ठेवायचं आहे. तर तवा मी अगोदरच गरम करायला ठेवलेला होता. सुरुवातीचे 5 मिनिट आपण फुल गॅसवरती करणार आहोत आणि 5 मिनिटानंतर मीडियम गॅसवरती 20 मिनिट ठेवायचं आहे. 20 मिनिटानंतर तुम्ही बघितलं मस्त अशी बिर्याणी आपली तयार आहे. बिर्याणी घेताना पातळ असं झाऱ्याचा किंवा उलथनं काही असो, त्याचा पातळ असेल तर त्यानेच काढायचं, त्याने व्यवस्थित बिर्याणी निघते. तर तुम्ही बघत आहात मस्त अशी व्हेज बिर्याणी आपली रसरशीत छान अशी तयार आहे. एकदम टेस्टी अशी ही बिर्याणी लागते. तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक करा, जास्त आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका कशी वाटली व्हेज बिर्याणी. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये.